लडाखच्या संरक्षणासाठी आणि लोकशाही हक्कासाठी दिल्लीत उपोषणास बसलेले प्रख्यात पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे पडसाद आता सांगलीतही उमटू लागले आहेत। वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज सांगलीत स्टेशन चौक येथील गांधी पुतळ्याजवळ सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। लडाखमधील निसर्ग, संस्कृती आणि तेथील नागरिकांच्या हक्काचे रक्षण झालेच पाहिजे अशी मागणी यावेळी उपस्थित नेत्यांनी केली। तसेच सोनम वांगचुक यांच्यासारख्या राष्ट्रप्रेमी व्यक्तीला दिल्लीत आंदोलनासाठी संघर्ष करावा लागत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात सांगलीतील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये कॉम्रेड उमेश देशमुख, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, सतीश साखळकर, रवींद्र वळवडे, विकास मगदूम, शंभूराज काटकर, विद बर्वे, डॉ. संकेत पाटील, नितीन चव्हाण, आयुब पटेल, जयपाल चौगले, मासुळे सर, नितीन मिरजकर यासह अनेक पुरोगामी विचारसरणीचे कार्यकर्ते, युवक युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वांगचुक यांच्या मागणीचा केंद्र सरकारने त्वरित विचार करावा, अन्यथा हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे। लोकसंदेश न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश भादुले यांचा रिपोर्ट। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।